हाय, गुड मॉर्निंग. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. सर्दीने खोकल्याने म्हणजे डोळे कसे झालेले आहेत. तर मी नाश्ता केला होता, पोहे आणि शिरा. तर मला काही म्हणजे मला आवडत नाही म्हणून मी काही घेतलं नाही. मग त्यामुळे मी घेतला ॲपल खायला. पण ॲपलच्या पाणी थोडं ते असल्यामुळे नाक माझं आणखी पॅक झालं. आणि रात्री मी थोडीशी ब्युटिफुल मेहंदी डिझाईन काढली होती फ्री. आणि आत्ता मस्त आणलेला आहे कटला. तर आता मस्त फ्राय करायचा, रस्सा करायचा, भाकरी करायच्या. आय होप सर्दी गायब हो. उद्यापासून श्रावण लागणार आहे. आणि बिर्याणी पण करायची आहे. मी इंद्रायणीचा बासमती पैजाई घातलेला आहे. म्हणलं बिर्याणी काय करूया. आणि आता मला दुकानला जायचं आहे. तर हाफ KG चिकन घेऊन यावं म्हटलं. आणि थोडं कॉर्नफ्लॉवर वगैरे पण संपलेलं आहे घरातलं, तर ते पण घेऊन यावं म्हटलं. पण त्या अगोदर म्हटलं नाश्ता करावा. आणि आत्ता मी वांगी भाजून ठेवलेले आहेत. नानीला म्हटलं गॅसवरती वशाटाचं होण्याच्या अगोदर बाजूला काढून ठेवलेले आहेत भाजलेली, त्यामुळे. आणि आत्ता मला आवरायचं आहे. किचनमध्ये थोडा भांड्याचा वगैरे पसारा आहे, ते तुम्हाला मी दाखवतेच. पण बसल्या बसल्या फोन आला होता. फोनवर बोलता बोलता मी ॲपल संपवला. एवढा पण असा काही पसारा नाही आहे, पण माझा सर्दीने आवाज फार हा झालेला आहे. सकाळचा स्वयंपाक केल्यानंतर आणि देव आज क्लीन करायचे आहे. दीप अमावस्या आहेत, त्यातले काही ड्रॉवरमधले दिवे काय वगैरे आहेत ते. ती भांडी क्लीन करते, भांड्याबरोबर पण देव क्लीन करून ठेवते. थोडासा पसराय, जास्त काही नाही आहे. आणि इकडे जर असं ना का भाज्याची गळून त्या दिवशी फ्रीजमधलं तेल सांडलं तर खाली आलेल्यामुळे ना असं जरा जरा हे झालेलं आहे. फरशीला पण एवढ्यात असं घासूनच हे करावं लागतं, क्लीन करावं लागतं. त्यामुळे थोडंसं पसार पडलेलं आहे. फरशी पण पुसायची आहे. पण काय काय होतं ते माहीत नाही आहे, कोणते कोणते कामं होतात आज. पण आधी भांडी आणि देव क्लीन करून घेते, जेणेकरून मग मला दुकानला जाऊन सामान घेऊन येत आहे. म्हणजे एकीकडे भाकरी, एकीकडे हे बिर्याणी टाकते. आणि नंतर मग रस्सा आणि फ्राय असं करून घेते. तर चलो, आणलेलं आहे हाफ KG चिकन. आणि देव पण क्लीन केले. काही मटेरियल पण आणलं. मी म्हणले होते ना कॉर्नफ्लॉवर वगैरे संपलेलं आहे. सो आता मी पातेल्यातच बिर्याणी टाकते, कारण कुकरमध्ये काही आमच्या कुकरची शिट्टी होत नाही. त्यामुळे काय ह्याच्यात टाकली तरी काही अडचण नाही. पातेल्यात किंवा कुकरमध्ये नो प्रॉब्लेम, दोन्ही पण एकच पडणार आहे. तर आता कांदा कापायचा. सगळ्यात अवघड काम माझं ते असतं, कांदा कापायचं. कांदा फार रडवतो मला. आणि देवाचं अस्तर धुतलं आहे, ते सुकलं नव्हतं, फॅन लावून ठेवलेलं आहे. आणि आज मी म्हणते की ट्रायपॉड लावावं म्हणून, कारण मी बऱ्याच दिवस झाले आजकाल व्हिडिओ नाही. आपला मिनी ट्रायपॉड. आणि सगळ्यात अवघड म्हणजे कांदा चिरायचं काम. आणि मला त्या चाकूने काय फास्ट जमत नाही आणि विळीने मी चिरते. पण तो कांदा एवढा तिखट वाटतो ना, सगळ्या डोळ्यातून पाणी येत होतं. आणि यावेळेस डोळ्यातून येताना गाईच नाकातून पण पाणी येत होतं, कारण मला सर्दी झाली होती. असे करून मी मोठे मोठे 4-5 कांदे चिरून घेतले. त्यानंतर पातेल्यातच करायचं ठरलं. त्यानंतर कांदा वगैरे टाकला, नंतर टॅमॅटो टाकला. चिकन हाफ KGची बिर्याणी करायची होती म्हणून. आणि टॅमॅटो पण वगैरे काही आपले जेवढे असतात तेवढे, बाकीचे काही पालेभाज्या काही टाकल्या नाहीत. त्यानंतर आपली कोथिंबीर, बिर्याणी मसाला, धना पावडर, आणखी वगैरे वगैरे, तमालपत्ते, खडापत्ता वगैरे, म्हणजे खडे मसाले वगैरे, असं करून जगभरातले जेवढे आपल्या घरात उपलब्ध होते तेवढे मसाले टाकले. तर मी चिकन आणलं होतं, वॉश करून घेतलं होतं. हाफ KGच आणलं होतं. चिकन टाकलं, मीठ टाकलं. त्यानंतर तांदूळ भिजत घातले होते म्हणजे फुलायसाठी, तर तांदूळ पण टाकले. आणि असं करून मी टाकलेले आहे. हे सगळं एकत्रच केलेलं आहे, कारण अगोदर काही चिकन शिजवून घेतलं नव्हतं. त्यामुळे मी डायरेक्टलीच टाकलं. आणि पलीकडे गरम पाणी करायला ठेवलं होतं, त्यामुळे गरम पाणी ओतून दिलं. आणि आता झाकून ठेवते. तोपर्यंत देव म्हणजे अस्तर वगैरे सगळं क्लीन केलं होतं, देव पुसले होते, सगळं देवघरातलं पण. असं करून मी सगळं पुसून काढलं.
आणि भाकरी करताना मी कॅमेरा लावला, पण माझ्याकडून लक्षातच नाही मी सुरू केला का नाही व्हिडिओ. आणि आत्ता मी जस्ट व्हिडिओ एडिट करताना माझ्या लक्षात आलं की मी व्हिडिओ सुरू केला नाही. आणि बिर्याणी केल्यानंतर मस्त असं त्याच्यावर कलर टाकला, तो बरोबर असं मिक्स होतं आणि ही वाफदार बिर्याणी झाली होती. पण मला वाटतं नाही मी कॅमेरा माझ्याकडून म्हणजे चालू झाला का बंद झाला. असं करून मी बिर्याणी हलवली पण नव्हती. मग म्हटलं चला हलवून सुट्टी करून घेऊया, कारण त्यानंतर कटलाचे मस्त असं हे तळलेले होते आपले फिश. आणि कटला होता वेगळं. मला तर कटला म्हणजे दुसरे मासे आवडत नाहीत, मला चिलापीच आवडते. रस्सा, बिर्याणी आणि सुक्कं वगैरे सगळं रेडी झालेलं होतं. असं करून मी नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर माझं काम झालं. फरशी घासायला मी फ्रीज हटवलं आणि तिथलं पण जागा म्हणजे मी अख्खं किचन पूर्ण असं घासणी आणि ब्रशने घासून पुसून 2दा-3दा काढून, तेव्हा ते किचन एवढं क्लीन झालेलं आहे. असा राडा पडला होता ना घरात. आणि मग म्हटलं जाऊ दे चला ट्रायपॉड नको लावायला, आणि अशी छोटीशी झलक दाखवली मी. पण खरं सांगू का, मला आजारी 8 दिवस झाला आजारी असल्यामुळे ना बॉडीत पण विकनेस होता. पण ते केल्याशिवाय पण पर्याय नव्हता, कारण एवढं घाण झालं होतं ना. आणि सगळं पायाला पण तेलकट लागत होतं, कारण मगाशी फ्रीजमधलं तेल राहिलेलं उडलं होतं सगळं. त्यामुळे पण भरपूर असं विचारायलाच नको. तर आत्ता वाजलेलं आहे 6:30 आणि झोप पण नाही झाली, कारण 5:30पर्यंत मला कामच केलं आवरायला. आता मोबाईल पाहितला मी. तर आता भांडण करायचे आम्हाला वस्तू घेऊन चला. आणखी कपडे धुवायचे राहिलेले आहेत काही, कारण उशीर आंघोळ केल्यामुळे डोळ्याचे. तर आता कपडे धुवायचे आणि नंतर ना इतकं डोकं दुखते ना, जाम दुखते जाम असं. गॉड झालं, झोप पण लागली. कचरा करू नको आनंदी. खाली चल, रूम आवरली, सगळं क्लीन केलं, एक तर कंटाळा आलेला आहे मला. चल खाली घे. आणि फरशी पुसून घेतली. हे बघा पुसल्यानंतर ना मगाशी एवढं हे झालं होतं, क्लीन नव्हतं काही झालं. आणि त्यामुळे आणि आत्ता माझं किचन बघा कसं चकाचक करते. त्यानंतर ना काही म्हणजे उशीर झाला होता, 6 वाजून गेले होते. सगळीकडलं मी पुसलं आवरलं. बऱ्याचशा म्हणजे राडाच झाला होता. आणि पिल्लूची बाहुली, लहान मुलं म्हटलं की असंच होतं. आणि दीपपूजन असल्यानंतर मी दिवे घासून घेतले होते, पणत्या वगैरे पण बाहेर लावल्या. पण जेवढे देवघरातले दिवे आहेत ते पण लावून घेतले मी, कारण म्हणजे जास्त काही नाही लावल्या पणत्या पण बाहेर म्हणलं दारात लावूया, कारण तेवढंच. आणि आपण दीप अमावस्या का साजरी करतो की इथून पुढे दिवस हा छोटा होतो, रात्र ही मोठी होती, काळोख असतो. पहिल्या काळा म्हणजे काही सुविधा नव्हत्या, त्यामुळे लोक जेवढे दिवे होतात तेवढे दिवे लावायचे. आणि आता श्रावणापासून रात्र मोठी होती अशा टाईपचं, म्हणजे त्यामुळे आपण दिवे लावायचे. तेव्हापासून ते दीप अमावस्या असे म्हणून झाले. त्यानंतर मी काही दिवे पण केले होते. असे करून मी ना पण बाहेर आणल्यानंतर ना गॅलरीत लावावं म्हटलं, दाराच्या कडेने किंवा तुळशीत वगैरे. पण वारं इतकं होतं ना, ते दिवे कसे हालतात आहेत बघा. असं करून मी त्यांना थोडं शांत होऊन दिलं आणि असं साईडला लावलं दाराच्या. तर आधी तिथे विश्व धुवून ठेवले होते. आणि असं कितीही आवरलं तरी पसारा आपला काही जात नाही, कारण आपण इंडियन आहोत. असे करून मी काही खिडकीत पण दिवे लावले. आणि पण पिल्लूची इतकी घाण सवय ना, किती खवळलं तरी ते फुकणार असं करतं. असं करून माझं आजचं घराचं लुक पूर्ण चेंज झालं होतं. आणि तिथे तुळशीमध्ये पण एक दिवा लावला आणि झाडांच्या इथे पण ठेवून लावला, कारण म्हटलं चला. आणि हे केलं होतं पिल्लूसाठी आपलं, म्हणजे ज्या लहान मुलं आहेत त्यांना कणकीचे दिवे लावून औक्षण करायचं होतं, की कारण त्यांची आयुष्य वाढो वगैरे असं यासाठी प्रार्थना केल्यासारखी. आणि इकडे माझा पसारा म्हणजे राहिले होतं भाजीपाला निवडून भरायचा. तर कणकीचे दिवे केले होते, देवपूजा झालेली होती माझी. असं करून पिल्लूचं आमच्या औक्षण करायला पिल्लूला बसवलं. आणि पिल्लू आमचं खुश होतं एकदम, त्याला खूप आवडतं असं केलेलं. आणि
कारण मी वाट बघत होते आणि मम्मा माझा मेकअप कर. आमच्या दादाला कुठेही काही करायचं म्हटलं की मेकअप अगोदर लागतं. बिलकुल माझ्यावर गेले. घरी कसंही राहते मी पण अदर टाईमला मला जास्त लागतं. बाहेर जायचं म्हटलं की असं असतं माझं. आणि असं करून मी तिचं ऑप्शन केलं आणि मोबाईल साईडला लावलं होतं. तर पिल्लूचं ऑप्शन झालं होतं. पिल्लू पळून गेला. आणि असं करून संध्याकाळचं जेवण वगैरे करून माझं किचन क्लीन करून झालं होतं. आत्ता कुठे मला माझ्या घरी आल्यासारखं वाटत होतं, कारण मला जागच्या जागी ज्या त्या वस्तू तिथेच लागतात. पसारा म्हटलं की माझी चिडचिड होते आणि सगळा माझा असं दुखणं आलेगत होतं. इकडे पण बेडरूममध्ये पण क्लीन होतं, पण ब्लँकेट वगैरे काढले होते आनंदीने नाईटचे. तर असं करून आपला तर गाईच आत्ता वाजलेले आहेत 10 आणि आत्ता माझं जस्ट काम झालेलं आहे. पण घरामध्ये इतका पसारा झाला तर मला बराच वेळ आवराय गेला. आज कुठं त्या घराला घर पण आले 8 दिवसाचं आणि तब्येत पण बरोबर नव्हती म्हणून मी काही क्लिनिंगकडे दिलंच नाही. आणि आज थोडं बरं वाटतं तर माझा दिवसभर आज किचनमध्येच गेला. आणि ते पण मी किचनची फरशी घासणीने ब्रशने घासून सगळी क्लीन केली चकाचक. व्हिडिओमध्ये एवढी क्लीन दिसत नाही, पण अशी भरपूर अशी क्लीन दिसते. सगळ्या घराची क्लिनिंग केली आणि आत्ता पण सगळा भाजीपाला सगळं आवरून वगैरे फ्रीजमध्ये ठेवून आत्ता पण घरामध्ये सगळं साफसफाई केली. मला असं मला लागतं तेव्हा कुठे वाटतं हा माझंच घर आहे. नाहीतर ते पसारा म्हटलं ना, मग ते जास्त पसारा केल्यानंतर मग मला चिड येते आणि मग मला ते आवरायला पण इंटरेस्ट येत नाही. आणि ते ज्यावेळेस लगेच आवरून घेतलं ना पसारा पण पडत नाही. पण एका हाताने असलं ना पटपट आवडतं आणि स्वच्छही राहतं असं असतं. पण अशा आजच्या ब्लॉगची एंडिंग इथेच करते. आणि माझ्याकडून काय झालं, सकाळी मी पहिलं तेल होतं ते ठेवलं होतं मासे फ्राय करायला. अचानकच असं फाट बार व्हायला लागले आणि माझं सगळं असं चेहऱ्यावरती तेल बुडलं, कपड्यांवरती, चेहऱ्यावरती, अजून खाली वगैरे सगळं तेल झालं. मला इतकं भाजलं आणि ते तिखट माझ्या डोळ्यात गेलं. मी शेटला आवाज देऊन मग घालवलं आणि मग मी बाथरूममध्ये घेऊन जायला तेव्हा मी तोंड धुतलं. हे दिसतंय ना असं, ते मला आज पोळलेले हे येतं. मला चांगलं भाजलं ते, भाजून बी आग पण चेहऱ्याची भरपूर होत होती. असं झालं माझ्या आजच्या दिवसाचं. भरपूर असं काम केलं, रेस्ट करायला वेळच भेटला नाही आहे असा. आणि 2दा कपडे पण धुवावं लागले, कारण शेटन ते सकाळी शेतात गेले त्यामुळे तसंच गेले होते. मग आल्यानंतर आंघोळ केली त्यावेळेस. आणि आजच्या व्लॉगची एंडिंग इथेच करते. व्हिडिओ आवडलाच लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तुमची कशी झाली दीप अमावस्या? तुम्ही टमाटर शांत तुमच्या लहान मुलांचं ऑप्शन केलं का दिवे तयार करून? तर मी तर केलं, तर तुम्ही केलं का ते कमेंटमध्ये नक्की करा. आजचा व्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.